नमस्कार, मी सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत. मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणासाठी गेल्या 7 दिवसापासून आंदोलन सुरू आहे आणि गेल्या 7 दिवसापासून अख्ख्या राज्यातला मराठा बांधव या ठिकाणी येतो. दररोज हजारो मराठा या ठिकाणी येतो. तर यांच्या जेवणाची आणि पाण्याची सोय कशी असते याचा एक मोठा प्रश्न पडला असतो. मात्र समाजाच्या सहकार्यातून हा प्रश्न सुटलेला आहे. आता नेमकं जेवण कुठून येतं, कसं येतं, पाण्याची सोय कशी होते हे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आता या ठिकाणी बघतोय आपण भाकरीचा ढीग या ठिकाणी आपण बघतोय. या बाजरीच्या भाकरी आणि ज्वारीच्या भाकरी या ठिकाणी आलेल्या आहेत. आता या कोणत्या गावातून आल्यात, कशा आल्यात याविषयी सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आता इकडे बघू शकतो आपण, इथं चपाती बघतोय आपण, असे 4-5 पातेले भरून चपाती या ठिकाणी समाजाने पाठवलेल्या आहेत. आणि पलीकडे आपण बघतोय पिठल्याची आणि बटाट्याच्या भाजीची सोय या ठिकाणी झालेली आहे. हजारो लोकांचं जेवण या ठिकाणी होतं. कुणीही इथं मान देण्याची गरज नाही, सन्मान देण्याची गरज नाही. किती मोठा मराठा असला या ठिकाणी हातावर भाकरी, पोळी, ठेचा, चटणी, लोणचं घेत असतो आणि ह्या जेवणाची सोय होते. आपण या ठिकाणी बघतोय की अख्ख्या गावातून आलेलं सगळं, एक मिनिट थोडं बघतोय आपण या ठिकाणी एकंदरीत सगळ्या गावातलं लोणचं या ठिकाणी आलेलं असतं आणि ते सगळं लोणचं एकत्रित करून किंवा मिरची, ठेचा हे सगळं एकत्रित करून लोकांना दिलं जातं. आणि मग लोकांनी हातावरून भाकरी वगैरे घेतल्यानंतर आपण बघतोय की कशा पद्धतीनं जेवणावळी असतात. जेवणावळी या ठिकाणी आहेत, जेवणावळी आहेत. हजारो लोक दिवसभर जेवत असतात. सकाळी 8 ते 9 वाजता सुरू झालेली ही पंगत रात्री 12-1 वाजेपर्यंत अशी सुरू असते. कुणीही कुणाला सांगत नाही. एक नियोजन आहे. प्रत्येक गावाला दिनांक दिलेली आहे, वेळ दिलेली आहे. त्यानुसार बरोबर त्या गावातली लोक जे आहेत जेवण घेऊन येतात. जे काय ठरलं असेल त्या पद्धतीनं. आज कुठून आले दादा तुम्ही? सावळी गाव, परभणी जिल्हा. काय एक जण बोला, कसं जेवण तयार करता, काय तुम्हाला कुणी सांगितलं जेवण आणायला? आम्हाला कोणी सांगितलं नाही. मात्र आमच्या गावातील महिलांचे जास्त पुरस्कार असल्यामुळे आमच्या महिला म्हणल्या की बाबा आपल्या गावामधून 200 घर आहे, प्रत्येक घरच्या महिलाने 20-20 लोकांचं जेवण मंदिरावर आणून दिलं आणि आम्ही ते टेम्पो करून इथं आणून दिलं. बरं, किती भाकरी गावातून झाल्या असतील? तरी 2000 लोकांचं जेवणाचा. भाकरी किती आणल्या? भाकरी 2000 भाकरी, 2,000 भाकरी. 2000 भाकरी. आणि बघतोय आपण 2000 भाकरी. आणि या आता तुमचं झालं, तुम्ही या इकडं. आता आपण बघतोय की निघा आता सरकारी. आपण बघतोय आता या ठिकाणी बाजरीच्या भाकरी आहेत. या सगळ्या गोष्टींचं नियोजन, कंट्रोल एका व्यक्तीच्या हातामध्ये. त्यांना लाडानी सगळे लोक जिजा म्हणतात. तुमचं पूर्ण नाव सांगा. मधुकर भीमराव मापारी. मला सांगा जिजा, हे नियोजन कसं शक्य होतं? एकही माणूस इथं उपाशी राहत नाही. कशी लिस्ट असते आणि तुम्ही गावांना कसं सांगता? लोक काय करते ते आम्हाला जेवण द्यायचं म्हणते. मग आम्ही काय करतो माहिती का, जे जितके लोक येते त्या अंदाजेप्रमाणे आम्ही लोकांना सांगतो किंवा समजा एक जण नाश्ता आणावा. दुपारच्या जर एक जण जेवण असेल, गर्दी वाढलेली असेल तर जी आपल्याकडे वेटिंग लिस्ट असते त्याप्रमाणे आम्ही काय करतो, गाव घेतो. तर एक दिवशी 9-9, 10-10 गावाचं जेवण इथे येतं. पण त्याच्या व्यतिरिक्त आता हे मानवतचे आले आता परभणी, यांच्यावरली नोंद नव्हती आपल्याकडे. पण हे यांनी समाजासाठी काहीतरी आपलं जाणत म्हणून ती स्वतः घेऊन आली. आपल्याकडे नोंद नाही त्यांची. मामा एखादं गाव रद्द करायचं आता? नाही, कॅन्सल नाही करता येणार ना. स्वयंपाक खराब होतं. आपण काय करतो आता, उद्याचं 25 तारखेचं नियोजन आहे. 24 तारीख माझी आमची बुक झाली. 24 तारीख पूर्ण बुक आहे. 24 तारीख बुक आहे. पण आता 25ला जर करायचं असेल ना, दादाचं उपोषण वाढलं तर त्या 25ला ते वेटिंग लिस्ट मधली जेवढे गाव आहेत ते पहिले घ्यायची. बरं, किती गावाची वेटिंग लिस्ट असेल जिजा? आता जवळपास 50 गावाची वेटिंग लिस्ट आहे आपल्याकडे. 50 गावाची. मग ती आणखी वर्षभर आंदोलन चालू शकते? नाही, वर्षभर दादानी करूच नाही आंदोलन. शासनाने काय सांगतोय तुम्हाला, नियोजन असं आहे. वर्षभर जरी केलं, हे आंदोलन लवकर सुटावं, मागण्या मान्य, हे माझं सुद्धा म्हणणं. हो, वर्षभर जरी चाललं म्हणजे वर्षभर जरी लोकांना घालायची समाज वेळ आली. खायचं तरी समाज आमचा म्हणजे आपला समाज हा कधी कंटाळणार नाही. पण दादाचं आंदोलन आहे आणि दादा फक्त म्हणतात की मी जरी नसलो जेवत तर समाज जेवला पाहिजे. म्हणून दादानी ही सगळं म्हणजे नियोजन करायचं सांगितलं लोकांना. बघितलं आपल्याला जिजांनी माहिती दिली. या ठिकाणी विजूभाऊ आहेत, विजूभाऊ तारक. विजूभाऊ, मला सांगा की नियोजन कसं असतं? कारण एक सगळी लिस्ट बनवतात, जेवण येत आहेत तुमच्या शेतामध्ये, तुमच्या मळ्यामध्ये. लोकांना जेव घालण्याची जबाबदारी, नियोजन तुमच्यावर. नियोजन करायची वेळ पडते का? लोक हातावर घेऊन कुठे उभा राहून कसंही खाऊ शकतात? नाही, लोक अतिशय शिस्तीमध्ये येतात आणि खरं सांगायचं म्हणजे संघर्ष होता. मनोज जरांगे पाटील यांचा आजचा उपोषणाचा 7वा दिवस आहे आणि आम्हाला अत्यंत दुर्दैव आहे
मराठा नाही समाजाचं ऐका ना, मला फक्त जेवणाच्या नियोजनावर बोला, ते मला मान्य आहे. विजयभाऊ ऐकून घ्या, विजयभाऊ ऐकून घ्या ना. जेवणाचं आपल्याला मॅनेजमेंट कसं असतं त्याच्यावर बोला. इतर मान सन्मान लागतो लोकांना, की लोक स्वतःहून नाही. या समाजामध्ये खरं तर लोकांना, कोणताही समाज असू द्या, पण लोकांना बोलवल्याशिवाय, आमंत्रित केल्याशिवाय लोक जेवत नसतात. पण इथं आम्ही एक बघतोय आणि स्वतःहून लोक येतात, स्वतःहून शिस्तीमध्ये येतात, पात्र घेतात, जेवायला बसतात आणि ज्यांचे जेवण झालं ते लोक त्यांना वाढतात. बिस्लरीची बाटली असेल, बाकीची इतर साहित्य असेल, खरकटं कुठेही न टाकता एका जागेवर करतात आणि ते सकाळी एका ट्रॉलीमध्ये भरतात. ती ट्रॉली आम्ही नेऊन बाजूला नेऊन टाकतो. अशा प्रकारचं दैनंदिन रुटीन चालू आहे. ज्या कोण्या लोकांना, ज्यांचं गाव धाराशिव असेल किंवा परभणी जिल्हा असेल, तिथून जर जे अन्नदान करायला म्हणजे अन्नदान आणायचं असेल तर ते वाहतुकीने इथं येतं आणि इथं ते स्वयंपाक आचार्य लावून बनवला जातो. कुणाच्या नाराजी वगैरे असते का जेवणावर? कोणाचीच नाराज नाही. समाज फक्त मनोज दादाकडे आशेने बघतोय की आता आपण जेवतोय आणि दादांचं उपोषण चालू आहे. एका डोळ्यात अश्रू आहेत आणि एका डोळ्यात आनंद आहे की दादा उपोषणाला बसले आहेत आणि दादा माझ्यासाठी समाज एवढा मोठा अन्नदान करतोय. काय अडचण असेल लोक सहन करतात सगळ्या पद्धतीनं. अडचणीचा इथं विषयच येत नाही. लोक ऑटोमॅटिक सहन करतायत. इथं सगळे पाण्याची खूप व्यवस्था आहे. समाज बांधव खूप भरभरून देतोय. पण आमच्या अखंड महाराष्ट्रातील मराठा समाजाची एकच आता सरकारला कळकळीची विनंती आहे. आम्ही जरी जेवत असलो तर दादा आमचे उपाशी आहेत आणि ती खंत आमच्या मनामध्ये आहे. सरकारनं ताबडतोब निर्णय घ्यावा. आज कॅबिनेट आहे, कॅबिनेटमध्ये तत्काळ निर्णय घ्यावा आणि मराठ्यांना ओबीसी मधून 50% अजून आरक्षण द्यावं. एक वाक्यात सांगतो की इथल्या जेवणावळी बंद झाल्या पाहिजे, दादांचं उपोषण संपलं पाहिजे, हीच भावना आहे सगळ्यांची. मी तुम्हाला दाखवतो पाण्याची सोय कशी आहे बघा. या ठिकाणी पूर्ण रूम जे आहे, जो कोणी समाजातला व्यक्ती आहे तो येऊन या ठिकाणी ट्रकचे ट्रक पाण्याच्या बॉटल खाली करून टाकतो आणि इथं आलेल्या समाजातील सगळ्या लोकांना जे आहे पाण्याची सोय होते. गेल्या 7 दिवसापासून कमीत कमी 20-25 टँकर पाण्याच्या बॉटल्स या ठिकाणी आल्या असतील. दररोज हजारो बॉटल्स या ठिकाणाहून लोक जेवणासाठी वापरतात किंवा पिण्यासाठी सुद्धा घेऊन जातात. आता आपण थोडंसं इकडं जाऊया की कसल्याही पद्धतीची सोय. दादा किती लोक जेवले असतील आतापर्यंत? जवळजवळ आम्ही पहाटे 6 वाजल्यापासून इथं आलेलोय आणि आतापर्यंत कमीत कमी आमच्या अंदाजाने 25,000 लोक आतापर्यंत जेवले आणि आता इथून पुढे आता वाहतूक जवळजवळ 40,000 पडलेलं आहे मटेरियल. संध्याकाळी किती वाजेपर्यंत चालतं? संध्याकाळी 11-12 किती वाजेपर्यंत चालतं. शेवटचा माणूस शेवटचा माणूस जेवेपर्यंत इथं सगळं चालू राहतं आणि कधीच काही कमी पडत नाही. मनोज दादाच्या प्रयत्नाला यश यावं एवढीच आमचे सर्व मराठा. हे जेवणावळ्या बंद व्हाव्यात लवकर. हा जेवणावळा बंद व्हावं नाही तर हे चालूच समाजाला न्याय मिळावा. आपण महाराष्ट्रातले लोक आहे, जेव घालणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून. नाही, या ज्या कारणासाठी लोक इथं येत आहेत त्यांच्या जेवणाची सोय होते. उपोषण लवकर संपावं आणि जेवणावळी बंद व्हावं. काही हरकत नाही. पटकन उपोषण जर संपलं तर जेवण पण लवकर बंद होईल आणि सगळ्या महाराष्ट्राला याच्या इतका आनंद कधीच राहणार. गोड जेवणाची सोय. गोड जेवणाची सोय नक्कीच करू आणि तुम्हाला पण बोलू, नक्कीच बोलू. बघतोय आपण या ठिकाणी सुद्धा बघा आता कसं हातावर घेतलेली भाकरी भाजी. कुठंही शेतामध्ये ॲक्च्युली मराठा समाज मुळात शेतकरी आहे. मातीचं त्याचं अगदी घट्ट नातं असतं. त्याला कुठेही बसून जेवणाची इथं कुणालाही मान किंवा सन्मानाची काही गरज नाही. जिथं जागा भेटेल तिथं मराठा समाज बसतो, हातावर चटणी भाकरी ठेचा लोणचं घेऊन खातो आणि मनोज जरांगेच्या आंदोलनाकडे जातो. माऊली तुम्ही काय केळं वाटायला आणले? कुठून आणले केळं? आता तिथं पण वाटले तुम्ही? बघतो आपण की कुणी केळ वाटतं कुणी पाणी वाटतं. बरं काय गरज वाटली की इथं आपण केळं वाटतं समाजासाठी आपल्या? बरं किती केळं आणले? एक पिकअप भरून आणले होते. एक पिकअप पूर्ण. मग बाजारात न विकता इथं वाटलं. एक मराठा. अशा या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींमुळेच नाना आता हे नाना आहेत माजलगावचे आहेत, बीड गंगाधर काळकोटे. मोठे व्यक्ती आहेत समाजात, यांचं फार वेल नोन नाव आहे. पण या ठिकाणी मराठा समाजाचं कोण छोटा आणि कोण मोठा नाही. सगळे हातावर भाकरी घेतात, ठेसा खातात. नाना काय म्हणाल की म्हणजे जवळपास हजारो लोक जेवतात या ठिकाणी? हो, रोज या विजयभाऊच्या इथं महाराष्ट्रातले सगळे बांधव, एकही माणूस उपाशी जात नाही. अन्न उलट शिल्लक राहतं अशी परिस्थिती आणि सगळेजण स्वयंस्फूर्ती स्वतःच्या हाताने घेतात. आम्ही सुद्धा कुणी इथं मोठा नाही कुणी छोटा नाही. मनोज दादांसाठी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातला आलेला माणूस उपाशी गेला नाही पाहिजे, ही यामागची प्रेरणा आहे. प्रत्येक गाव काही ठराव, अजून अनेक गाव वेटिंगला येतं परंतु त्यांना नंबर येत नाही. आज इथं बीडच्या कबाड गल्लीतल्या लोकांनी खिचडीसाठी उत्स्फूर्तपणे आणलंय. असे लोक भरपूर आहेत, आम्हाला रोज बोलतात, विजूभाऊला बोलतात,
पाटलांच्या बाकी सहकाऱ्यांना आमच्या बोलतात किंवा आम्हाला संधी द्या जेवण करायची, जेवण बनवून आणायचे. सगळ्याचा लोकांना नंबर खाऊ लागेना. हा नंबर लागत नाही. आणि मनोज दादा उपोषणाला बसलेत. फक्त आता जेव्हा एक औपचारिकता आहे, दादानी सांगितल्यामुळे आता आम्हाला सुद्धा उपोषण करायची इच्छा आहे. मी तर असं म्हटलेलं आहे की ज्या जेवणावळे या बंद झाल्या पाहिजे आणि मनोज दादाचं उपोषण संपलं पाहिजे. निश्चितपणे बाजरीची भाकरी आहे, हा या ठिकाणी लोणचं आहे, घरून आलेलं. आणि विशेष म्हणजे मला पण आवडते ही ग्रामीण भागातली लोणच्याची मिरची वगैरे. या खाण्याची मजा, सोलापूर वगैरे सगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या या खाण्याची मजा काही और आहे. पण निश्चितपणे मनोज जरांगे पाटलांचं जसं मी आधी लोकांना बोललेलं आहे, जेवणाची सोय होते समाजाच्या सहकार्यातून आहे. हे आंदोलन जवळपास 2 वर्ष जरी चाललं तरी जेवणाची सोय होऊ शकते, एवढ्या लोकांची या ठिकाणी लिस्ट तयार आहे. बरोबर. आपण तिकडे जाऊन बघूया, कारण सगळीकडे पंक्ती बसले आहेत. काही तरुण मुलं सुद्धा या ठिकाणी माझ्यासोबत आहेत. एकंदरीत आपण बघतोय. दादा काय म्हणाल, घरी अगदी व्यवस्थित बसून आपण जेवतो, का म्हणतात त्याला, आपला टेबलवर बसून जेवतो, इथं असं बसणं? हो, आता कारण की समाजासाठी लढणं हे आमचं कर्तव्य आहे. आता सध्याला मी BSc नर्सिंग शिकतोय, पण आरक्षण नसल्यामुळे मला आता सध्याला 1,80,000 फीस भरावी लागते. जर तिथं आरक्षण असतं तर माझं केवळ आणि केवळ फक्त 40,000 मध्ये ऍडमिशन झालं असतं. काय तक्रार आहे जेवणाची? काहीच नाही. आमचे दादा उपाशी लढतायत आणि आम्ही खाऊन लढतोय. थोडं नंबर काय जेवायला काय अडचण नाही. कुठे बसून जेवायला? कुठं काय अडचण नाही. दादासाठी काही पण करू आम्ही. बघितलं आपण की आता आपण हे करतो मी की बघतोय आपण, जसं बघितलं की हातावर भाकरी घेऊन मिळेल त्या ठिकाणी जाऊन लोक खातात. असेल ती भाजी, नसेल तर फक्त ठेचा असेल, कांदा असेल, याच्यावर सुद्धा लोक या ठिकाणी जेवून समाधानाने मनोज जरांगेच्या आंदोलनाकडे जातात, तिथं बसतात. कुठलीही तक्रार नाही. आणि खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून त्यांच्या आंदोलनामुळं समाज एवढा एक झाला की कसल्याही पद्धतीची तक्रार करायला तयार नाही. सगळे कुटुंबासारखे या ठिकाणी वागताना मला दिसतात. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सराटी.